जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर मुंबईमध्ये नुकतंच आपण बघितलं तर जे शेड्यूल कास्ट जो आहे किंवा ज्या अनुसूचित जाती आहेत यांमध्ये असणाऱ्या जवळजवळ 59 जाती त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि या उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी घराण्यानं मग त्यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील किंवा सरसेनानी आनंदराजे आंबेडकर असतील, या दोघांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी आपण जर बघितला तर एकत्रितरित्या या उपवर्गीकरणाला विरोध करणारा मोर्चा, एक आंदोलन त्या ठिकाणी अचानक घेतलं गेलं आणि त्यामध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या जे हे समूह आहेत जे या शेड्यूल कास्टमध्ये समाविष्ट आहेत त्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आपण जर बघितलं तर जे आझाद मैदान आहे किंवा जो CST एरिया आहे त्यामध्ये प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आपणाला दिसली. आपण जर बघितलं तर असं म्हटलं जातं की हे जे शेड्यूल कास्टचं जे संविधानिक जे आरक्षण आहे, जे प्रत्यक्ष बाबासाहेबांनी संविधानाच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कित्येक हजारो वर्ष या ज्या जाती आहेत मग त्या OBCमधल्या असो किंवा शेड्यूल कास्टमधल्या असो किंवा शेड्यूल ट्राईब्स असे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर आहे. आणि बऱ्याच साऱ्या आपण जर बघितलं बऱ्याच ठिकाणी या संविधानिक या जे आर्टिकल्स आहेत त्यांच्या माध्यमातून त्या समूहांना दिलेलं जे आरक्षण आहे, ज्या नोकऱ्या आहेत, ज्या शैक्षणिक त्यांची जी आरक्षण आहे ती कशी शाबूत राखली जातात. आणि बरीच साऱ्या वॅकन्सीज ज्या आहेत वेगवेगळ्या पदांमधल्या, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमधल्या, त्यांवरती बरीच सारी जी लोकं आहेत, बरीच सारी जी मुलं आहेत ती स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करतात आणि त्या पदांपर्यंत जातात. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ज्या संविधानाच्या माध्यमातून या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, आरक्षण मिळालं, पण खऱ्या अर्थानं त्यांनी बाबासाहेब जे आहेत ते जवळून स्वीकारलेत का? किंवा म्हणजे नोकऱ्या मिळेपर्यंत संविधानाचं महत्त्व त्यांना बरोबर समजतं, पण ज्या वेळेला या संविधानिक कोट्यामधून नोकरीला लागल्यानंतर त्यांच्या कशा अवस्था असतात किंवा त्यांची मानसिकता कशी असते किंवा ते कसे पुन्हा एकदा त्या जातीवादाच्या जोकड्यामध्ये खेचले जातात, ओढले जातात, याची कित्येक उदाहरणं आपण त्या ठिकाणी बघत असतो. मग बाबासाहेबांना नाव ठेवणं, मग हे जी नोकरी आहे ती मला कुठल्या तरी अलौकिक शक्तीने दिलेली आहे आणि मग ते बाबासाहेबांना पुन्हा एकदा जातीच्या मानसिकतेतून बघणं, त्यांना धिक्कारणं, अशा बऱ्याच साऱ्या घटना सोसायट्यांमध्ये राहताना देखील आपणाला बघायला मिळतात. आणि कशा प्रकारची एक मानसिकता बाबासाहेबांना आज देखील बघते याची कित्येक उदाहरणं आपणाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून या उपवर्गीकरणाला असलेला जो विरोध आहे याचा विरोध यासाठीच आहे की आज ज्या शेड्यूल कास्टच्या जागा आहेत, ज्या संविधानिक वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये आपण जर बघितलं असंख्य लाखो जागा खाली आहेत आणि त्या जागेंवरती एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र, जे असं म्हणतात खाजगीकरणातून किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरण्याचं एक मोठं षडयंत्र आज देशामध्ये चालवलं जातं. मग जो सरकारी व्यक्ती आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भरलेला व्यक्ती आहे याच्या जर वेतनाचा जर का आपण विचार केला तर किती मोठी तफावत त्या ठिकाणी आपल्याला बदलून येते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी कॉन्ट्रॅक्ट्स घेणारी जी लोकं आहेत ती देखील कोणत्या लोकांचे आहेत ते देखील पाहणं आपल्याला त्या ठिकाणी उचित ठरतं. आणि म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून या जागाच भरायच्या नाही, यांचा जो कोटा आहे तो तसाच सडवट ठेवायचा. यांच्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ज्या परीक्षा होत आहेत त्यासाठी त्या मुलांचा जाणारा जो वेळ आहे तो असाच उद्ध्वस्त करायचा आणि आपली जातीयतेची एक मानसिकता, आपल्या धर्माची एक मानसिकता या लोकांवरती कशी शाबूत ठेवायची अशा प्रकारची एक
नीच आणि घाणेरडी प्रवृत्ती आज देशामध्ये काम करते. आणि म्हणून ह्या जागाच आज सगळ्यात भरलेल्या नाही, या जागाच आज कॉन्ट्रॅक्टवरती भरल्या जातात. आणि त्यामध्ये पुन्हा एकदा या शेड्यूल कास्टच्या कोट्यामध्ये उपवर्गीकरण करण्याची नवीन कन्सेप्ट या ठिकाणी उदयास आलेले आहे. आणि या कन्सेप्टच्या माध्यमातून जे त्यांना मिळालेच नाही आहे, जे त्यांना दिलंच गेलेलं नाही आहे, जे देतच नाही आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा उपवर्गीकरण म्हणजे काय, तर त्यांच्यातच त्यांच्या इन्कमचा भाग, पुन्हा त्यांच्या किती वर्ष काय केलं, पुन्हा त्यांचं मग तुम्ही मोठे का आम्ही छोटे, म्हणजे अशा संकुचित वृत्ती रुजवून पुन्हा त्याच लोकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष, राग, ईर्ष्या, म्हणजे असं म्हणतात ना, दोन कोंबडे जसं एकमेकांशी झुंजतात तसंच त्यांना झुंजवत ठेवण्यासाठी ही नवीन कन्सेप्ट उदयाला येण्याच्या मार्गावरती या ठिकाणी आहे. आणि म्हणून संपूर्ण आंबेडकरी परिवाराच्या माध्यमातून या मोर्चाचं या ठिकाणी नेतृत्व करून हजारो लोकांनी याला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे या आंदोलनाला आणि या उपवर्गीकरणाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. आणि म्हणून जे जे लोक या उपवर्गीकरणाच्या सामर्थ्यामध्ये आहेत, त्याला साथ देण्याच्या तयारीत आहे, किंवा ते व्हावं अशी ज्या ज्या लोकांची इच्छा आहे, ॲक्च्युली ते का मागे राहिले ते कारण वेगळंच आहे. त्यांना आता आपण सांगितलं तर राग येतो, अगदी द्वेष वाढतो त्यांच्यामध्ये, पण ते स्वतःची जी पारख आहे ते या ठिकाणी न करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून एका कवीचं फार सुंदर गाणं आहे, जे महाराष्ट्राचे ख्यातनाम आंबेडकरी गायक जे आहेत, आपण जर बघितलं तर आनंदजी शिंदे असतील किंवा संपूर्ण शिंदे परिवार असेल, मिलिंद शिंदे यांचं एक खास गाणं आहे की त्याला कशाचा खजिना गावला, कुण्या देवाला निवेद दावला, त्याला कशाचा खजिना गावला, बाप खरा तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला. आता आपल्याला माहीत आहे 12 बापाचे अंगारे कसे लावतात, कुणाचा लाल, कुणाचा पिवळा, कुणाचा काळा, कुणाचा व्हाईट, कुणाचा निळा आणि अजून काही बरंच काही. हे न संपणारे षडयंत्र आहे. आणि म्हणून हे 12 बापाचे अंगारे लावायचे, संविधानाच्या माध्यमातून जागा पटकावायच्या, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्या जागेवरती जायचं, आणि काम मात्र कुणाचं करायचं, टिळेवाल्यांचं. टिळेवाले काय सांगतात, बाबासाहेबांना जातीतून बघा. टिळेवाले काय सांगतात, बाबासाहेबांचं विचारांचं खच्चीकरण करा. आणि टिळेवाले काय करतात, अशा प्रकारचा राग द्वेष त्यांच्यामध्ये पेरतात एकदम संथ गतीने. असं म्हणतात ना की लहानपणापासून एखाद्या मुलाला जी गोष्ट आपण शिकवतो ती जो कितीही मोठा झाला ना तरी त्याला जे लहानपणी जे शिकवलं जातं ना ती त्याची सवय बनते, ते त्याचं हॅबिट बनतं. आणि त्यापासून बाहेर पडणं हे अतिशय कठीण काम त्या ठिकाणी होऊन जातं. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतोय की कुण्या देवाला निवेद दावला, त्याला कशाचा खजिना गावला, बाप खरा तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. किती लोकांनी संविधानाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवल्या, तर जागेवर बसले आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे तो जनमानसात पोचवण्याचं काम केलं. किती लोकांनी संविधानाची जी खरी बाजू आहे ती इतरांपर्यंत पोचवण्याचं काम केलं. किती लोकांनी या उच्च पदावरती बसून आपल्या नोकरीचा 20वा भाग बौद्ध धम्माच्या वाढीसाठी दिला. किती लोकांनी त्या पदांवरती जाऊन दुसऱ्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. हजारो प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर उभे राहतात. आणि म्हणून बाप म्हणाला सावली ही छान रे, नाही ऐकलं येड्या गबाळ्याने. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, खऱ्या बापाने आपल्याला सांगितलं की बुद्धाचा धम्म जो आहे तो या सावलीसारखा आहे. जो जो धम्मदीक्षा घेतो, जो जो धम्माला जवळून जाणतो, जो जो धम्माला जाणतो तो आपल्या नोकरीचं महत्त्व जाणतो, तो संविधानाचं महत्त्व जाणतो, आपण बसत असलेल्या पदाचं महत्त्व जाणतो, आपणाला मिळत असलेल्या प्राण, प्रतिष्ठा, मान, सन्मान याची ओळख, याची जाणीव जो जो जाणतो ते कशामुळं, तर बुद्धाचा धम्म तुम्हाला मिळाल्यामुळं. या बुद्धाच्या धम्मानं तुमचं भलं झालं आहे, या भारतीय घटनेनं तुमचं भलं झालं आहे,
ज्या घटनेच्या माध्यमातून या जागा निघत आहेत, ज्या घटनेच्या माध्यमातून तुम्हाला नोकऱ्या मिळत आहेत, ज्या घटनेच्या माध्यमातून तुम्हाला सरकारचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते, ती आपण बाजूला ठेवली आणि एड्या गाभाळ्यांच्या मग ते हिंदुत्वा, मग ते अजून काय देवबीव, मग ते अजून काय बाबासाहेबांना हापचड्डी घालून विरोध करणारे, त्यामध्ये तर महिलांना स्थानच नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या सोबतीला राहून आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये खाकी ड्रेसवरचे लोक, ज्यांना महाराष्ट्रानं ओळख दिली, ज्यांना महाराष्ट्रानं मान सन्मान प्रतिष्ठा दिली, त्यांनीच या विचारसरणीला कशा पद्धतीनं नांगर लावलेला आहे तो आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय. आणि म्हणून कवी ते म्हणतोय, हे माझं असं काय नाही, कवीच्या वेदना आहे, कवीच्या संवेदना आहे. कवी सांगतोय की उपवर्गीकरण करा असे यांची का पाळी आलेली आहे, हे का मागे राहिलेले आहे, यांना काय करायचं होतं आणि यांनी काय केलेलं आहे याची जाणीव या गाण्यातून या कवीनं या ठिकाणी करून दिलेली आहे. कवी म्हणतोय की बाप म्हणाला सावली ही छान रे, नाही ऐकलं एड्या गाभाळ्यानं, दुधा तुपात पाचीर बोट रे. म्हणजे बाबासाहेबांच्या पुण्याईने संविधानाच्या माध्यमातून शेड्यूल कास्टमधून, शेड्यूल ट्राईब्समधून, ओबीसी कोट्यामधून यांना जागा मिळाल्या आणि उच्च पदावरती हाय लेवलची नोकरी करून, हाय लेवलचा पगार घेऊन, वेतन घेऊन, प्रतिष्ठा घेऊन, मान सन्मान घेऊन यांची जी बोटं होते, जी पूर्वी कोण विचारतच नव्हते, ज्यावेळी संविधान नव्हतं, सगळे गुलाम, सगळे टाकाऊ, सगळे अस्पृश्य, कशाने जातीने, कशानं हिंदुत्वाच्या खोट्या विचारानं त्यांची बोटं तुपात गेली, सोन्याचं जेवायला ताट आलं. कवी म्हणतोय दुधा तुपात पाची रे बोट रे, आलं जेवाय सोन्याचं ताट रे. त्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून आज VIP जगणं आहे ते मिळालं आणि त्या लोकांची ती जबाबदारी होती की भारतीय संविधानाबद्दल आपण कृतज्ञ असणं. हा विचार गरीबातल्या गरीब, जी गावाकडची सामान्य माणसं आहेत, सामान्य मुलं आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भवितव्य आहे, त्यांच्यापर्यंत पोचवण्याची संधी, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम यांचं होतं. ते न करता केवळ या दुधात 5 बोटं ज्यांनी घालून ठेवली, ज्यांना ऐशोआरामाची जिंदगी जगत राहिली, जगलेच पुन्हा बाबासाहेबांच्या विचारावरती आणि पाणी सांडलं. दैववाद, नशीब, आत्मा, देव, स्वर्ग, नरक, भ्रामक टाकाऊ संकल्पना ज्या ब्राह्मणीवादाच्या आहेत. आणि बाबासाहेब इथं म्हणतात की या भारताचा जो इतिहास आहे तो बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम यामधला संघर्ष आहे, तो यांना समजलं नाही. आणि म्हणून कवी इथं म्हणतोय की सोन्याची ही सावली या ठिकाणी या लोकांनी बाजूला सारली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कशा भडकाऊ लोकांच्या सान्निध्यात आल्या आणि आपलं जे आहे ते या लोकांनी अतिशय नुकसान केलेलं आहे असं या ठिकाणी कवी म्हणतोय. पुढे म्हणतोय की म्हणतो पाषाण दगड पावला, याला कशाचा खजिना गावला. कवी म्हणतोय की वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कल्पित, काल्पनिक, मनुस्मृतीतले पाषाण दगड हे पूजत राहिले, बाबासाहेबांचे विचार बाजूला ठेवले, बाबासाहेबांनी जगण्याची, बाबासाहेबांनी नोकऱ्यांची संधी यांच्या दारात आणून दिली, ती घेतलीच पण बुडून राहिले पाषाण दगडामध्ये देवदेव करत. आणि आज त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे की ज्या नाहक संकल्पना आपण जपून ठेवल्या, जतन केल्या, त्यांना वाढण्यास पाणी घातलं, पालन पोषण त्यांचं केलं, त्याच आज यांच्या नरडीवरती येऊन कशा बसलेल्या आहेत याचं उदाहरण या कवीच्या शब्दांमधून आपल्याला जाणवतं. आणि म्हणतोय की कवी पुढे म्हणतोय की काळ्या पैशाच्या पाठीशी धावला, याला कशाचा खजिना गावला. बरीच लोक आपण बघितले तर बाबासाहेबांचा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यावेळेचा RPI हा बाजूला ठेवला, त्याचे अक्षरशः तुकडे केले मानपानांसाठी. आज RPIचे आपण जर बघितले तर जवळजवळ 27 ते 28 गट आहे आणि का गट पडले ते हा आपला आजचा विषय नाही, पण प्रत्यक्षात बाबासाहेबांनी दिलेल्या कन्सेप्टचं याने वाटोलं केलं आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परंपरा
नुकसानात गुंतून राहिले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं या लोकांनी अतोनात असं या ठिकाणी जे आहे ते नुकसान केलेलं आहे. म्हणून इथे कवी असं म्हणतोय की खरं बापाचं सोडून जातो रे, तो जळत्या घरात घुसून राहतो रे. बाबासाहेबांचा विचार ज्या ज्या लोकांनी नाकारला, धिक्कारला, बाबासाहेबांचं सगळं स्वीकारलं, पण विचार मात्र ज्या ज्या लोकांनी धाब्यावर मारले, त्यांच्यावरती आज ही वेळ आलेली आहे की ते म्हणतायत उपवर्गीकरण करा. म्हणजे पुन्हा जाती जातींमध्ये भांडणं, त्याला हे कारणीभूत ठरते आणि हे ते करा म्हणतात. या लोकांसाठी हे गीत जे आहे ते या ठिकाणी कवीनं लिहिलेलं आहे. पुढे असं कवी म्हणतोय की जातीवादाचा झेंडा तो रोवला. आपण बघितलं कसे जातीवाद करणारे आज आपल्याला दिसत आहेत. त्यांच्यामध्ये आपलेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून कसे बाजूला खुर्ची बेची टाकून कविता रचत बसले. संसदेत काय कविता म्हणायला पाठवतात लोकांना? हे कविता म्हणतायत ते. संसदेमधला आवाज जो आहे तो बुलंद असतो. एका आवाजानं इथल्या जातीवाद्यांची कवळं जे आहे ती उडून जातात आणि हे राहिले गाणी म्हणत, कविता रचत. म्हणून कवी ते म्हणतोय की जातीवादाचा झेंडा म्हणजे त्यांच्यासोबत राहिले आणि हा जो समाज आहे तो त्यांनी दावणीला बांधलेला आहे. त्याचबरोबर पुढे असं कवी म्हणतोय की बाबासाहेबांना बेईमान झाले रे, ते तर कुत्र्याच्या वाणी मौती मेले रे. खरं आहे, ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब नाकारला, ज्यांनी ज्यांनी भारताचं संविधान अगदी वरबडण्याचं काम केलं, ज्यांनी ज्यांनी संविधानाप्रमाणे काम नाही केलं, ज्यांनी ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या या नोकरीचा स्वार्थासाठी उपयोग केला, समाजाचं नुकसान केलं, येणाऱ्या पिढींना मार्ग दिला नाही, ती लोक आज या उपवर्गीकरणाच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या समर्थनात उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचे मार्ग आहेत. त्यांचं हे जे वर्णन आहे हे कवीनं या गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ती तर भिकेच्या वरतीही मिळे रे, सूर्य त्यांचा ना कधी उगवला. उगवणारच नाही. तुमच्याकडे पैसा आला असेल, प्रतिष्ठा आला असेल, मान आला असेल, सन्मान आला असेल आणि हे सगळं मिळवून जर तुम्ही या वर्गीकरणाच्या समर्थनात आला असेल तर तुमचा जो हा सूर्य आहे तो कधीच उगवणार नाही असं कवी या ठिकाणी म्हणतोय. आणि म्हणून त्याला कशाचा खजिना गावला बाप खरा तो डॉक्टर B.R. आंबेडकर, ज्यांनी इथे जगण्यासाठी बुद्धाचा धम्म 22 प्रतिज्ञांसोबत देऊन खऱ्या अर्थानं या संपूर्ण विश्वामध्ये असणाऱ्या लोकांशी एक माणूस, एक मनुष्य म्हणून याचं नातं कसं असतं याची सांगड घालण्यासाठी आपल्या मानगुटीवर बसलेल्या ज्या नाहक टाकाऊ संकल्पना आहेत त्याचा धिक्कार करून ज्या ज्या अशा प्रकारच्या धर्मग्रंथांनी त्यांना जातीच्या चष्म्यातून बघितलं, त्यांना जातीवाद्याच्या चटक्यातून त्यांच्या आयुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना दिल्या, दुःख दिले, ते सर्व धर्मग्रंथ बाबासाहेबांनी जाळून टाकले, फेकून टाकले. ते धर्मग्रंथ याने आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला आहे. वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दांच्या, अगदी शब्द असतात नाजूक साजूक, पण त्याच्यामध्ये कशी भयानकता असते ते ज्यावेळेला आपण ते शिकतो, ते जाणतो. आणि हे स्लो पोयजन आहे. हे एका दिवसात नाही बरं शिकवत, हे हळूहळू तुमच्या मेंदूमध्ये घुसवलं जातं. एका धर्माचा दुसऱ्या धर्माबद्दलचा द्वेष तुमच्या इंटरनली जो आहे तो हळूहळू ते तुमच्या आतमध्ये पोयजन जे आहे, विचारांचं पोयजन करण्याचं काम करत असतात. समोरचा जो माणूस आहे तो या विचारसरणीमध्ये तुम्हाला माणूस नाही दिसत, तो गाढव दिसतो, जनावर दिसतो, हिंसक प्राणी दिसतो. आणि तुमच्यातला जो माणूस आहे तो मारण्याचं काम ही विचारसरणी या ठिकाणी करत असते. त्या विचारसरणीला जे लोक चिपकून राहिले, ते जे लोक हे चाटत बसले, त्यांना आज ही वेळ आलेली आहे. ते म्हणतात की उपवर्गीकरण करा. अरे ज्यांना आहे तेच मिळालेलं नाही त्यांना परत उपवर्गीकरण करा. म्हणजे ही कोणत्या प्रकारची मानसिकता आज समाजामध्ये उदयास येते. आणि या
असं म्हणतात की 1-2 जाती त्याच्या समर्थनार्थ आहेत, म्हणजे येणाऱ्या बाकीच्या आपल्या बंधुभावांचं कसं वाटोळं करण्याचं काम याने आखलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं बाबासाहेब जे आहेत ते केवळ बाबासाहेब नाही, तो एक प्रखर असा विचार आहे, ज्वालामुखी आहे, ज्यानं इथल्या परंपरागत कित्येक वर्ष शिक्षणापासून ज्या लोकांना वंचित ठेवलं, जाती धर्माच्या आधारावरती ज्या लोकांचं शोषण केलं, जातीच्या आधारे इथल्या मनुष्याला मनुष्य म्हणून या ठिकाणी हीन लेखणं, या ठिकाणी मनुष्य म्हणून त्यांच्याकडून पाणी घ्यायला देखील त्यांची काय अवस्था होते. म्हणजे अस्तित्व नसलेल्या पाखरांना खऱ्या अर्थानं एखादा तो जो पक्षी आहे त्या पक्षाला जसं त्याचं सामर्थ्य गमावलेलं असतं तरी देखील तो त्याच्यातून उंच भरारी घेण्याचं काम करतो. तशी उंच भरारी बौद्ध धर्माच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत नवसंजीवनी मिळवून द्यायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. ज्याने ज्याने बुद्धाचा धम्म स्वीकारला त्यांना येणाऱ्या काळामध्ये आरक्षण असो आरक्षण नसो तरी देखील त्यांच्यामध्ये जगण्याची जी उर्मी आहे ती या धम्माच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून जे जे बौद्ध धम्माला स्वीकारतात, जे जे बौद्ध धम्म स्वीकारून आपल्याचा जातीयतेचा उच्छाद दूर करतात, जातीयतेला सुरुंग लावतात, त्या लोकांचं जे जगणं आहे ते फार कठीण नसतं. ते किती वादळं आपल्या आयुष्यात आली तरी त्या वादळांचा सामना करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये बाबासाहेब नामी रूपाच्या व्यक्तीने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी बाबासाहेब टाकाऊ समजला, धिक्कारला, त्यांचं या उपवर्गीकरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये खच्चीकरणच होणार आहे, त्यातून काहीच फायदा नाही. आणि म्हणून मित्रांनो, आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहा, त्यांच्या प्रत्येक हाकेला या ठिकाणी साथ द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो शेड्यूल कास्टमध्ये हा जो नाहक प्रकार घडवण्याचा जो प्रकार या ठिकाणी उदयास येतो त्याला आपण प्रखर विरोध करा. खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घ्या, बुद्धांचा धम्म समजून घ्या. कार्ल मार्क्स आणि बुद्ध याच्यामधला फरक जो आहे तो जाणून घ्या. आणि खऱ्या अर्थानं बाप खरा तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. कसे 12 बापाचे अंगारे लावतात ते आता या ठिकाणी सांगण्याचा आपला विषय नाही आहे, पण याच्यामुळं कसं त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि विशिष्ट एका समाजाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून की यांनीच आपलं खाल्लं सगळं, असा एक गैरसमज इतरांमध्ये पेरून कशी या शेड्यूल कास्टमध्ये वाट लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे, हा एक मनुवादी विचार आहे, हा एक मनुस्मृती तुमच्या आमच्यावरती लादण्याचा नवीन नियम आहे. तो समजून घ्या, इतरांना सांगा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. तर मग सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि तुमचं या ठिकाणी राहिलं. जय भीम.